मला तुमचं सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय असं जे शिल्प आहे त्याकडे वळायचंय, शिवाजी महाराजांचं. मला सांगा, तुम्ही जे वेगवेगळे शिवाजी महाराजांचे पुतळे करले, या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांमध्ये तुमच्या वेगवेगळ्या काय नातं आहे? गेटवेचा पुतळा केला काय असतं शिल्पकाराला किंवा मला तरी, त्याच्या अगोदर ते विषय ज्या शिल्पकाराने हाताळले असतील त्याचा फार मोठा पगडा असतो. पुण्याचं करमरकरांचं शिल्प मला माझं सगळ्यात आवडतं शिल्प आहे. शिवाजी महाराजांचं शिवाजीनगरला जो पुतळा आहे, आणि लहानपणापासून त्याच्या माझ्यावरती फार मोठं असं प्रभाव त्या शिल्पाचा पडलेला आहे. ज्या वेळेला मला शिवाजी महाराजांचं शिल्प करायचं हे आलं, माझं 3-4 महिने माझं हे होत नव्हती, कन्सेप्ट फायनल होत नव्हती की कसा दाखवायचा शिवाजी लढाऊ दाखवायचा, कशाला शिवाजी ऍक्शन मध्ये दाखवायचा, का शिवाजी आग्र्याला गेला तिथून तो निघून आला मुत्सद्दी म्हणून दाखवायचा, काय दाखवायचं, काय शिवाजी महाराज मला काय दाखवायचं, कशा स्वरूपात मला तो लोकांपुढे आणायचे. पण नक्की की करमरकरांपेक्षा वेगळा करायचं एवढं नक्की होतं, हे नक्की होतं, ते रिपीट नाही करायचं. आणि ही माझी पहिल्यापासून माझ्या शिल्पाच्या बाबतीत देखील भावना आहे. त्याच्यानंतर 8-10 पुतळे मी शिवाजीचे केले, पण एकासारखा एक अजिबात केला नाही. तेव्हा मला मनात आलं की आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्र धर्म उभा केला ते संयुक्त महाराष्ट्रही झालेलं आहे. आता एक स्टॅबिलिटी आलेली आहे, तेव्हा ती स्टॅबिलिटी या संबंध पुतळ्याच्या मुद्रेवर दिसली पाहिजे. म्हणजे तो भरारी घेतोय, त्याचं मोठं त्याला गतिमानता आहे, याच्यापेक्षा सुद्धा एक घट्ट पाय रोवलेला, घोड्यावरती घट्ट मांड असलेला, संबंध परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये असलेला, अशा तऱ्हेचा शिवाजी मला उभा करायचा. आणि म्हणून मी करताना मग ज्या वेळेला केलं की शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर प्रौढ प्रतापी असं वर्णन केलंय बाबासाहेबांनी, तर तसा मला तो उभा करता आला पाहिजे. आणि मला फार मोठं ते चॅलेंज आव्हान होतं. त्यावेळीची परिस्थिती तर आणखीन वाईट होती. 18 फूट उंचीचा घोड्यावरचा पुतळा करणं हे सगळ्यात कठीण काम, आणि त्याचं कास्टिंग करणं त्याहून कठीण. आणि त्यावेळेला मला काम मिळाल्यानंतर मुंबईतले कोणी स्कल्प्टर्स मला सहकार्य करायला तयार नव्हते. यशवंतरावांना लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही दिल्लीहून आणलात ना हा स्कल्प्टर, हा नौका पोऱ्या आणलेल्या, त्याला आता करू दे काय करायचं ते. हा पुतळा तुम्हाला मिळू नये म्हणून सुद्धा काही राजकारण्यांनी प्रयत्न केले होते, जात आणली तुमची मध्ये, हे खरं आहे का? खरं आहे, पण त्याच्यात फार डीप मी जात नाहीये, कारण हा राजकारण्यांचा नेहमीचाच खेळ असतो, नेहमीचाच उद्योग असतो. पण चव्हाणांमुळे हा पुतळा तुम्हाला चव्हाणांनी मिळावा. चव्हाणांची शेवटपर्यंत माझी पाठराखण केली, आणि चव्हाणांवरती तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा तुम्हाला पुतळ्याचं काम दिलं, मला हा सुद्धा त्यांच्यावरती एक ठपका येण्याचे हे होतं, वावड्या होत्या, तरी सुद्धा शेवटपर्यंत चव्हाणांनी मला माझा पाठपुरावा केला, ते शब्दाला जागले. मला तुम्हाला विचारायचंय, हा शिवाजी महाराजांचा पुतळा जो तुम्ही केला त्याच्या मागची संकल्पना तुम्ही सांगितली, पण दिल्लीत जो तुम्ही पुतळा केला त्या पुतळ्याच्या हातामध्ये तुम्ही तलवार दिली नाही, असं का केलं? मला तो एक मुत्सद्दी राजकारणी दाखवायचा होता. दरवेळेला शिवाजी महाराजांच्या हातात तलवार लढायलाच निघालाय असं कशाला पाहिजे. आणि लोकांची समज आहे, दिल्लीमध्ये अजून समज आहे, शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी एक लुटारू होता, ही जी आपल्याकडे अगोदर स्वातंत्र्याच्या अगोदर कल्पना ब्रिटिशांनी किंवा त्या इतिहासकारांनी जी करून दिलेली होती, त्या कल्पनेचे अजून लोकांच्या डोक्यावर भूतव असलेली आहे. अजून त्यांना असं वाटतं की शिवाजी एक लुटारूच होता म्हणून. नेहरूंची आत्तापर्यंत कल्पना अशी होती, मिसगायडेड पेट्रियट म्हणून शिवाजीला नेहरू म्हणत असते. ती प्रतिमा बदलावी म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांची मुत्सद्दी प्रतिमा उभी. हा नुसता तलवार घेऊन हा करणारा मनुष्य नव्हता, तो नुसता शिपाई नव्हता, तो मुत्सद्दी होता. ते दाखवण्यासाठी मी नुसता, पण ती सुद्धा लोकांना शिवाजी महाराजांची डोक्यात भरलेली प्रतिमा असते ना डोळ्यामध्ये, की तो तलवारच घेतली पाहिजे. मला पुतळा बसल्यानंतर 2 महिन्यांनी शिवजयंती नंतर पुढली आली, त्याला लोकांनी हे केलं की तो पुतळीची तलवार तुम्हाला लावता येणार नाही का त्या हातामध्ये, हात वरती आहे, फक्त तलवार द्या तिथे भोग पडून येईल. लक्ष्मीबाईची जी नेहमीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आहे की पाटुंगळीला मूल घेऊन ती लढाई करत होती, तुम्ही हे मूल त्या पुतळ्याला दिलं नाही. जो प्रमाद आहे किंवा जो दंतकथा आहे ती झाशीहून निघताना मुलाला घेऊन ती पळाली.
कारण ती कोणाला कळलीच नाही. राणी केव्हा गेली आणि मुलगा केव्हा गेला या लोकांच्या कल्पना आहेत. ती मुलाला येऊन पळाली म्हणजे ती पाठीवर बांधूनच निघाली असते.